मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये सध्या फुलोरा अवस्था आहे आणि फुलोरा अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंना एक प्रश्न पडतो की आम्ही गॅस पॉइझन घ्यावं की नाही. तर शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला गॅस पॉइझनचा मुळीच वापर करायचा नाही आहे. परंतु जर आपण गॅस पॉइझन घेतलं तर आपल्याला फुलगड देखील पाहायला मिळते. परंतु जर तुम्ही गॅस पॉइझन नाही घेतला तर दुसरे कुठले घटक तुम्हाला अवेलेबल आहे मार्केटमध्ये ते देखील माहिती आपण घेऊया. तर त्यामुळे तुम्ही बॅराझेट घेऊ शकता, अदामा कंपनीचं, त्यामध्ये नोवानुरान प्लस इमामेक्टिन हा घटक आहे आणि हा संपूर्णपणे सुरक्षित आहे. आपण फुलोरा अवस्थेत जरी तुम्ही त्याची फवारणी केली तर फुलांना कुठल्याच प्रकारची इजा होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही सेंट्रल बायोटेक कंपनीचं सुप्रीम नावाने येतं, ज्यामध्ये इमामेक्टिन 1.9% मध्ये येतं. हा देखील एकदम सुरक्षित असं औषध आहे आणि अळीचं नियंत्रण अतिशय चांगल्या पद्धतीने सोयाबीन पिकामध्ये करतं. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही इमामेक्टिन बेंझोएट 5% घटक असणारं ते देखील घेऊ शकता. याच्या देखील वापरामुळे तुमच्या सोयाबीन पिकामध्ये फुलोरा अवस्थेमध्ये कुठलीच इजा होणार नाही. तर अशा पद्धतीने काही औषधी होत्या ज्याच्यामुळे अळीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने होईल. अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो